जय श्री कृष्ण मित्रांनो, मी ॲडव्होकेट विजय दत्तात्रय भोसले। मी भगवद्गीतेवर आधारित जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथाचे नाव आहे भगवद्गीता एक आध्यात्मिक सदयोग। तर या ग्रंथामध्ये एकूण 21 प्रकरणे आहेत। यातील 21 कर्मांचं जे प्रकरण आहे या प्रकरणाचं नाव आहे माझे आचरण योग। तर या प्रकरणामध्ये एकूण 21 संकल्पना मी विश्लेषित केलेल्या आहे। तर यातील प्रथम क्रमांकाची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेचे नाव आहे आत्मा अध्यात्म म्हणजे काय। तर मित्रहो, भगवद्गीतेनुसार आणि अध्यात्मानुसार शरीर व आत्मा हे वेगवेगळे घटक आहेत। अनेक जण आत्मा हा वेगळा घटक आहे हे मान्य करत नाही। अध्यात्मानुसार आपण त्याला आत्मा म्हणतो, विज्ञानानुसार त्याला सचेतना म्हटलं जातं आणि आपल्या सामान्य भाषेनुसार आपण त्याला भावभावना म्हणतो। तर आत्मा म्हणजे काय, याचा शोध कसा घ्यायचा, यासाठी कुठेही दूर जायची गरज नाही। आत्मा या शब्दाची आपण जर बघणी केली तर ती अशी येते आत अधिक म। आत्मा म्हणजे आत अधिक म। आता आत अधिक म म्हणजे काय, तर शरीराच्या आतील मी म्हणजे आत्मा होय। अशा प्रकारे आत्मा आपल्या शरीरामध्ये व्यापून असतो। तर आपण त्याला भावना म्हणतो। भावना दोन प्रकारच्या असतात। शरीरापायी ज्या भावना प्रकट होतात, सुख दुःख, काम क्रोध वासना ईर्ष्या लोभ भीती तिरस्कार द्वेष यासारखी ज्या काही दुर्गुणी भावना असतात या शरीरामुळे प्रकट होणाऱ्या भावना असतात। तर आत्म्याच्या ज्या काही मूळ भावना असतात त्यामध्ये प्रेम दया करुणा मैत्री कल्याण आनंद या प्रकारच्या ज्या काही भावना असतात या आत्म्याच्या मूळ भावना असतात आणि या भावनांच्या आपणास केवळ अनुभूती होते। या भावनांना आपण प्रत्यक्षात पाहू शकत नाही आणि यामुळेच आत्मा आणि परमात्मा आपल्यासाठी अव्यक्त आहे। म्हणूनच आपण आत्मा आणि परमात्मा पाहू शकत नाही, त्याची केवळ अनुभूती होते। आता दुसरी जी संकल्पना आहे त्यामधीलच अध्यात्म म्हणजे काय। तर अध्यात्म म्हटलं की आपल्या समोर भजन कीर्तन देव यासारखे विषय समोर येतात, परंतु वास्तविक अध्यात्म म्हणजे काय याला कोणीही जाणण्याचा प्रयत्न करीत नाही किंवा केलेला नाही। अध्यात्म म्हणजे काय याचा शोध घेण्यासाठी कुठेही दूर जायची गरज नाही। अध्यात्म या शब्दाची आपण जर बघणी केली तर अध्याय अधिक आत्म म्हणजे आत्म्याचे अध्ययन करणे। आत्मा म्हणजे काय, तर शरीराच्या आतील मी म्हणजे आपणा शरीराच्या आतील ज्या काही भावना आहे ज्या काही सचेतना आहे याचे आपण अध्ययन करणे म्हणजे अध्यात्म। अध्यात्म म्हणजे दुसरे तिसरे काही नाही, स्वतःला शोधण्याचे एक ज्ञान आहे, विज्ञान आहे, संज्ञान आहे। धन्यवाद। जय श्री कृष्ण।